आणि आज आपलं हे 6वं पुष्प आम्ही या ठिकाणी सादर करतोय। खरं तर पुण्यामध्ये वसंत व्याख्यानमाला होती, तर बाणेरमध्ये व्याख्यानमाला सुरू करावी असं आमच्या बोरकर सरांच्या मनामध्ये आलं आणि ती संकल्पना साकार झाली आणि आज हे 6वं पुष्प आम्ही आपल्या पुढे सादर करण्याचा प्रयत्न करतोय। अर्थात या पुष्पाचा सुगंध मात्र आणि त्याचा दरवळ हा संपूर्ण या असं म्हणतात आपल्या ताई पसरवणार आहेत, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या। आमचा आनंदवन हास्य क्लब याविषयी थोडीशी मी माहिती सांगते। आमच्या क्लबमध्ये वकील, डॉक्टर, इंजिनियर, लेखक, कवी, अभिनेत्री असे सगळेजण आहेत आणि त्यांचा पुरेपूर आस्वाद आम्ही त्या ठिकाणी घेतो। आणि आज थोडक्यात हे सगळे जे लोक आलेले आहेत ते सगळे चैतन्यमय आहेत। तर ते का आहेत याविषयी मी तुम्हाला सांगते की आम्ही आमच्या हास्य क्लबमध्ये अनेक कार्यक्रम सादर करतो। तर हे आमची हेल्थ कशी चांगली ठेवावी याविषयी आज तर आम्हाला डॉक्टर सांगणारच आहेत, परंतु आम्ही सभासद एवढे सुदृढ का आहोत तर त्याविषयी मी थोडंसं सांगणार आहे। हास्य क्लबमध्ये आम्ही सण उत्सव साजरे करतो। आता शिवजयंतीच आम्ही साजरी केली आणि ती मोठ्या प्रमाणात साजरी केली। आषाढी एकादशीला आम्ही दिंडी काढतो। अर्थात या दिंडीची सुरुवात कशी झाली तर आमच्यापैकी काही सभासदांनी ज्ञानेश्वरी स्वतःच्या हातानं लिहिली। त्यामध्ये आमच्या देवकर मॅडम, कोगेकर आणि अजय कदम सर यांनी स्वतः ती हातानं लिहिली आणि म्हणून त्या दिवशीपासून आम्ही दिंडीला सुरुवात केली आणि विठ्ठलाचा जयघोष आम्ही आषाढी एकादशीला करतो। गणपतीमध्ये तर अथर्वशीर्ष आम्ही घराघरामध्ये जाऊन म्हणतो, तसंच नवरात्रीमध्ये स्त्रीसूक्तसुद्धा म्हणतो। मुख्य म्हणजे 60 आणि 80 वय विसरून आम्ही गरबासुद्धा खेळतो। रक्षाबंधनाचा कार्यक्रम या आमच्या सगळ्या बंधूंना आम्ही त्या दिवशी राखी बांधतो। 15 ऑगस्ट, 26 जानेवारी आम्ही उत्साहानं साजरी करतो। सावित्रीबाई फुले जयंती म्हणा किंवा हनुमान जयंती म्हणा, आम्ही थोडक्यात तिथे साजरी करतो। कारण का तर ह्या गोष्टी करणं हे फार आवश्यक आहे असं आम्हाला वाटतं। वर्धापन दिन मात्र आम्ही मोठ्या प्रमाणात साजरा करतो। सभासदांचे सुप्त गुण त्यामुळे विकसित होतात। आमच्या हास्य क्लबचा अंकसुद्धा आम्ही काढतो। सभासदांच्या साहित्याचा मागोवा त्यामध्ये घेतला जातो। ममता फाउंडेशन आणि माझे घर या सामाजिक संस्थांना मदतसुद्धा आम्ही करतो आणि इतर गरजू संस्थांनासुद्धा आम्ही मदत करतो। अनेक सहलींचं आयोजन करून त्याचाही आस्वाद आम्ही घेतो। आमच्या सभासदांचा सूरसंगम हा कार्यक्रम आहे, त्यामध्ये आम्ही गाणीसुद्धा गातो। तर तुम्हाला सांगायचं म्हणजे की आम्ही सगळे एकत्र येतो आणि आमची ऊर्जा त्यामुळे फार विकसित होते। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमचे वाढदिवस खूप मोठ्या उत्साहात साजरे होतात। 100 लोकांचे आशीर्वाद आणि 100 लोकांच्या शुभेच्छा आम्ही त्या ठिकाणी घेतो। खरं ताई, तुम्ही जर एकदा आमच्या जर हास्य क्लबमधला वाढदिवस पाहिलात तर तुम्हाला असं नक्की वाटेल की कधीतरी एकदा या हास्य क्लबमध्ये जाऊन आमचा वाढदिवस साजरा व्हावा। इतका मोठ्या प्रमाणात वाढदिवस आमचे साजरे होतात आणि आम्ही एकमेकांचे विचार आदान प्रदान करतो आणि त्यामुळे आम्ही सुदृढ आहोत आणि हे एक आमचं मोठं कुटुंब आहे। तर ताई, या सगळ्यांचं हे जे काही आम्ही एकत्रीकरण आणि असे कार्यक्रम करतो तर ते सगळे आम्ही एक विचारानं हे सगळे बांधले गेलेले आहोत। तर धन्यवाद, धन्यवाद।